एकाच झाडाच्या फांद्या पानं यांचं एकमेकाशी वैर, कारण समजण्यापलीकडलं. प्रजापती दक्ष आणि त्याच्या कन्या आणि त्यांचे पुत्र एकमेकांचे वैरी, कारण समजत नाही. प्रजापती दक्ष हा ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र, त्याच्या 2 पत्नी प्रसूती आणि असिकनी. दक्ष आणि असिकनी याच्या 60 कन्या पैकी 13 कन्यांचे विवाह कश्यप ऋषींच्या बरोबर होतात. कश्यप ऋषी हे सप्तर्षीपैकी एक. त्यांनी दक्ष प्रजापतीच्या 13 कन्यांशी विवाह केले. आदिती, दिती, धनु, कद्रू, विंता ह्या आणि इतर 13 कन्या ज्या प्रजापती दक्ष याच्या 60 पैकी कन्या आहेत, त्यांच्याशी कश्यप ऋषींचा विवाह झाल्यानंतर त्यांना झालेले जे पुत्र आहेत, आदितीचे पुत्र हे आदित्य म्हणजे देव, आदिती ही देवमाता, तर धनु ही दानव माता आणि दिती ही दैत्य माता. हे सगळे एकमेकांचे वैरी. या सगळ्या सख्या बहिणी आणि त्यांचा पतीही एकच कश्यप ऋषी, त्यांचा पिताही एकच आणि त्यांचे आजोबाही एकच तसं म्हटलं तर, कारण ब्रह्मदेवाचेच मानसपुत्र प्रजापती दक्ष. पण हे सगळे दैत्य, दानव आणि देव एकमेकांचे वैरी. त्याचं कारण मात्र समजण्यापलीकडलं. आणि मनु हा पहिला मानव जातीचा पिता. हा मनु आदितीचा पुत्र विवस्वान याचा पुत्र. आणि मानव तर सगळ्यांचाच वैरी आणि मानवाचेही सगळेच वैरी. हे अशी एकाच बीजापासून सुरू झालेला हा वंश. पण या सगळ्याच वंशीयामध्ये, त्यांच्या फांद्यामध्ये, पानामध्ये वैरत्वाची भावना, आणि ही मात्र समजत नाही. कदाचित कश्यप ऋषींशी विवाह झालेल्या दक्ष प्रजापतीच्या कद्रू आणि विंता यांच्या मनोरंजक आणि बोधप्रद कथेमधून ह्या वैराचं, ह्या संघर्षाचं कारण समजू शकेल. कद्रू आणि विंता या सख्या बहिणी, प्रजापती दक्ष याच्या कन्या, त्यांचा विवाह कश्यप ऋषींच्या बरोबर होतो. विवाह झाल्यानंतर त्या दोघीही मनोभावे कश्यप ऋषींची सेवा करतात. त्यांच्या सेवेनं प्रसन्न झालेले कश्यप ऋषी त्यांना वरदान मागण्यास सांगतात. त्यावेळी कद्रू म्हणते की मला अत्यंत बलशाली असे 1000 पुत्र हवेत. आणि त्यानंतर विंता म्हणते की मला कद्रूच्या पुत्रांच्या पेक्षाही अधिक बलशाली असे 2च पुत्र हवेत. कश्यप ऋषी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना फळ मिळेल असं सांगतात. आणि मग यथाकाळ त्या गर्भवती होतात. त्या गर्भवती झाल्यानंतर कश्यप ऋषी त्यांना सोडून अरण्यामध्ये तपश्चर्येसाठी निघून जातात. जाण्यापूर्वी ते त्यांना सांगतात की आपापल्या पुत्रांची नीट काळजी घ्या, त्यांचं योग्य प्रकारे संगोपन करा, आणि ते निघून जातात. त्यानंतर यथावकाश त्या प्रसूत होतात. कद्रू 1000 अंडी प्रसवते, ती 1000 अंड्यांना जन्म देते. तर विंता 2 अंड्यांना जन्म देते. त्यानंतर 500 वर्षे उलटतात. त्या दोघीही आपापल्या अंड्यांची नीट काळजी घेत असतात. त्यांना अगदी योग्य प्रकारे उबवतात आणि उबवलेल्या या अंड्यामधून 500 वर्षानंतर कद्रूची अंडी फुटतात आणि त्यामधून 1000 नागांचा जन्म होतो. ही नागवंशाची सुरुवात. हे सगळे नाग, या नागापैकी एक वासुकी, एक शेषनाग, एक तक्षक आणि मग इतर बाकीचे नाग, हे सगळे नागवंशीय.
कद्रू ही नागमाता. आपल्या सवतीचं, आपली सख्खी बहीण असली तरी सवतीची मुलं आता गोजीरवाणी मुलं खेळू लागलेली आहेत, ती रांगत आहेत. हे बघून विंतेच्या मनामध्ये मात्र मत्सराची, ईर्ष्येची भावना जागी होते. कदाचित तिच्या मनामध्ये द्वेषी कद्रूबद्दल निर्माण झाला असेल आणि तिला दुःख होतं. त्यामुळं ती आपलं एकही अंड, 2 अंड्यापैकी एकही अंड अजून फुटलेलं नाही, त्यातून बालक जन्माला आलेलं नाही. म्हणून ती घाईघाईनं आपल्या 2 अंड्यापैकी 1 अंड फोडते. ज्यावेळी ती आपलं 1 अंड फोडते त्यावेळी त्यामधून अर्धविकसित असं एक बालक जन्माला येतं. त्याचा पूर्ण विकास झालेला नसतो. त्याचा मांड्यापासून वरचा देह विकसित झालेला असतो, तर मांड्याखाली पाय विकसित झालेले नसतात. असं अर्धवट विकसित अवस्थेतच आपणाला आपल्या मातेनं जन्माला यायला लावलं आणि हे केवळ तिच्या मत्सरग्रस्त, ईर्ष्याग्रस्त स्वभावामुळे घडलं. हे लक्षात आल्यानंतर हे बालक आपल्या मातेला म्हणजे विंतेला असा शाप देत की ज्या सवतीचा मत्सर वाटल्यामुळं तू मला असं अर्धवट अवस्थेमध्ये जन्माला यायला लावला आहेस, त्या सवतीचाच म्हणजे कद्रूचाच तुला 500 वर्ष दास्यत्व पत्करावं लागेल आणि या दास्यत्वातून तुझा दुसरा पुत्र तुझी सुटका करेल. एवढं बोलून हे अर्धविकसित बालक आकाशामध्ये निघून जातं. कश्यप ऋषी आपल्या या अर्धविकसित पुत्राला सूर्याच्या रथाचा सारथी करतात. हाच अरुणदेव ही अरुणदेवाच्या जन्माची कथा. हा अरुणदेव अर्धविकसित अवस्थेमध्ये जन्माला आला आणि म्हणून त्यानं आपल्या मातेला शाप दिला दास्यत्वाचा. आणि मग त्यानंतर मात्र विंतेनं आपल्या दुसऱ्या अंड्याची अगदी व्यवस्थित काळजी घेतली. तिनं 500 वर्ष वाट बघितली, दास्यत्वामध्ये वाट बघितली आणि आणि 500 वर्ष झाल्यानंतर तिचं दुसरं अंड फुटलं आणि त्यामधून बलशाली विशालकाय असा गरुड जन्माला आला आणि तो आकाशमार्गे निघून गेला. अशी ही विंतेच्या पुत्रांची म्हणजे अर्धविकसित अवस्थेमध्ये जन्माला आलेल्या अरुणदेवाची आणि गरुडाच्या जन्माची कथा. या कथेमधून आपणाला जर काही बोध मिळत असेल तर हा बोध मिळू शकेल का की कदाचित स्त्रीचा मत्सरग्रस्त स्वभाव, तिची ईर्ष्या, चढाओढ करण्याची ती जी लालसा आहे, यामधूनच कदाचित वैराची, संघर्षाची ठिणगी पडत असेल. असं होत असेल काय? कदाचित या कथेमधून तरी तसाच बोध दिसतो. आणि मग ह्या अर्धविकसित अरुणदेवाची आणि पूर्ण विकसित गरुडाची कथा इथं संपते. गरुड हा मात्र इथून पुढं नागवंशीयांचा शत्रू बनतो. तो का शत्रू बनतो याची कथा आपण पुढील भागामध्ये पाहू. तेव्हा आपण इथंच आता थांबू. धन्यवाद.